नमस्कार. नमस्कार. महिला दिवसाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तुम्हालाही माझ्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. आज आपल्या भेटीला आल्या आहेत अपर्णा गुराम, पूर्वाश्रमीच्या अपर्णा सुर्वे. त्या वेशभूषाकार आहेत, म्हणजेच कॉस्ट्यूम डिझायनर आहेत आणि त्यांनी वेगवेगळ्या नाटकांना, चित्रपटांना आणि वेशभूषा दिलेली आहे. तसेच त्यांनी वेब सीरीज करता पण वेशभूषाकार म्हणून काम केलेलं आहे. तुम्ही पाहतच आहात की त्यांना मिफ्ता पुरस्कार, झी गौरव पुरस्कार अशा कितीतरी पुरस्कारांनी गौरवित करण्यात आलेलं आहे. तर आपण जाणून घेऊया आज त्यांचा प्रवास. सर्वात प्रथम आम्हाला तुम्ही सांगाल का की तुमचं बालपण कुठे गेलं? दादरसारख्या कलात्मक बैठक असलेली किंवा कल्पकता असलेल्या दादर नगरीमध्ये माझं बालपण गेलेलं आहे. तिथेच माझी शाळा IS गर्ल्स स्कूल शाळा आणि कीर्ती कॉलेजचे महाविद्यालय. अशा अशा प्रकारे माझा शैक्षणिक प्रवास दादरमध्ये झालेला आहे. ओके. पण आम्हाला कळेल का की तुम्ही कुठल्या कुठल्या नाटकांना वेशभूषाकार म्हणून काम केलं आहे? माझ्या पहिल्या नाटकापासून सांगेन गारंबीच्या बापूपासून माझी जी सुरुवात झाली. गारंबीचा बापू, छापा काटा, मदर्स डे, नंतर वायसो गंभीर. व्हायसो गंभीर, जाऊ दे ना बाई, नंतर काही प्रायोगिक नाटकं आहेत, काही हिंदी नाटक, फ्रेम्ससारखं एक हिंदी नाटक आहे, ओके. प्रायोगिक नाटकं आहेत. अशा वेगवेगळ्या अनेक नाटकांसाठी मी व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकांसाठी मी वेशभूषा केलेली आहे. आणि चित्रपटांना तुम्ही कुठल्या कुठल्या वेशभूषा केल्या? माझे चित्रपट प्रेम पहिलं वहिलं, नंतर कॅरी ऑन मराठा, कान्हा, अवधूत गुप्ते निर्मित कान्हा, त्याच्यामध्ये कश्मीर महाजनी हा नायक होता. नंतर अरुणा शानभाग नावाचा एक चित्रपट येईलच लवकरच. अरुणा शानभाग असा हा थोडासा पिरियडिक होता. नंतर एक अलबेला आपल्या भगवंतदादा पालवांवरती एक जो चित्रपट होता, त्यासाठी आपण एक पिरियडिक म्हणजे त्या काळातला म्हणजे जवळजवळ असं 60 आणि 65च्या काळातला अशा पद्धतीचा एक तो चित्रपट होता. त्यासाठी आपण वेशभूषा केल्या. आणि मला वाटतं सुबोध भावे यांचा. हां, शुभमंगल सावधान. सुबोध भावे आणि श्रुती मराठे यांच्याबरोबर मी एक चित्रपट केलेला आहे. खूप छान. आणि तुम्ही काही वेब सिरीजना पण वेशभूषा हो, आत्तामध्ये मी प्लॅनेट मराठीसाठी अरविंद जगताप यांच्या लेखनाचं जी हे होती, वेब सिरीज होती. मी पुन्हा येईन या वेब सिरीजसाठी मी वेशभूषा केली होती. अनेक दिग्गज त्या वेब सिरीजमध्ये होते. एक उत्तम प्रोजेक्ट होता. आणि वेशभूषाकार व्यतिरिक्त तुम्ही आणखीन काही कामाचं स्वरूप आहे तुमचं? वेशभूषाकार व्यतिरिक्त आपण जसं झीचं एक कॅलेंडर आम्ही केलं होतं सई ताम्हणकर आणि प्रिया बापट यांच्या सोबतीने. त्याच्यामध्ये स्टायलिंग केलं होतं मी. शिवाय काही ॲड होत्या. ऋषी देशपांडे जे अद्वैत प्रोडक्शन हाऊसचं एक हे आहे. महेंद्रचं किंवा ॲक्वागार्डसाठी वगैरे असे काही ॲड्स केल्यात मी. त्याच्यासाठी कॉस्ट्युम्स मी तयार केले. आणि मगाशी बोलता बोलता तुम्ही मला हे पण म्हणालात की तुम्ही वेडिंग कॉस्ट्युम डिझायनर म्हणून हो. ते काही आहे नक्की? हां, जसं साखरपुड्यापासनं ओटभरणीपर्यंत अशा अनेक विविध गोष्टींसाठी आपण वेगवेगळ्या वेशभूषा तर करतच असतो. ह्या काही प्रासंगिक असल्यामुळे काहीतरी वेगळ्या पद्धतीचं करायचं असतं आणि नाविन्यपूर्ण असायला पाहिजे, की जे WhatsAppवरनं किंवा Instagramवरनं उचलून असं आपण न करता स्वतःच्या डोक्याने. जसं आता मी तुम्हाला याच्यात एक उदाहरण देईन, की लग्नामध्ये आम्ही एक साडी केली होती. त्याच्यामध्ये पदरावरती एक वैशिष्ट्यपूर्ण पदरावरती वधू आणि वराचं नाव, त्याच्यामध्ये कलश म्हणजे एक त्या साडीला पण एक पर्सनल टच येतो. दुसरी अजून एक मी तुम्हाला सांगेन वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे ओटभरणी होती. त्याच्यामध्ये आई आणि बाळाचं असं एक छोटंसं सिम्बॉलिक आई असं हे करून नाळ आणि असं करून हे थोडंसं कल्पकता करून ब्लाऊजच्या बॅक साईडला आपण केलं होतं. अशा अनेक विविध प्रकारांनी आपण अगदी साखरपुड्यापासून ते ह्याच्यापर्यंत ओटभरणीपर्यंत आपल्याकडे वेशभूषा होत्या. म्हणजे समारंभानुसार तुम्ही त्या गोष्टी कस्टमाइज करता कस्टमाइज राईट. आणि आपल्या पारंपरिक ज्या गोष्टी आहे ना तुम्ही एक नवा साज देता. अगदी अगदी आणि जपणूक करून त्याला थोडासा नाविन्याने परिपूर्ण असा साज आपण करायचा प्रयत्न करतो. आणि मगाशी तुम्ही माझ्याशी बोलता बोलता हे पण बोललात की आपली नवीन पिढी ह्या सगळ्या परंपरांना खूप छान जपते आहे. नक्कीच अगदीच. म्हणजे त्यात पुरुषांचा पण कसा सहभाग होतो? आता फक्त वेशभूषा आजकालच्या ह्याच्यामध्ये फक्त वेशभूषा ह्या स्त्रियांपुरतीच मर्यादित न राहता हल्ली पुरुषांनाही वाटतं की आपण छान दिसावं, वेगवेगळ्या पद्धतीने छान दिसावं. तर त्यांच्यासाठी पण आपण फॉर एक्झाम्पल मी सांगेन उदाहरणार्थ, की घरातल्या साड्या घेऊन त्याच्यापासून आपण सदरे किंवा जरा थोडेसे डिझाईन करून 2 साड्यांचा एखादा उत्तमसा सदरा, धोतर, पगडी
हे देखील आपल्याकडे डिझाईन्स होतात. ओके. म्हणजे नवरा बायकोंचं किंवा नववधू आणि नववरांचं मनोमिलन हे त्यांच्या पेहरावातून पण कसं दिसेल हो, याची तुम्ही म्हणायला काळजी घ्या. अगदीच असं म्हणायला खूप छान, हरकत काहीच खूप नाहीये. सुंदर, खूप अगदीच. छान. म्हणजे त्यामुळे आपली तरुण पिढी या गोष्टींकडे वेळ वळते शकते आहे. आणि फक्त स्त्रिया नसून पुरुष देखील याच्यामध्ये आवडीने येऊन सहभाग घेऊन जसं बरोबर. आतापर्यंत स्त्रियाच होत्या याच्या की मला ब्लाऊजचं डिझाईन असं हवंय, साडीचं. पण आज पुरुष देखील तेवढ्याच हिरिरीने येतो आणि सांगतोय की मला जरा सगळ्या ह्या पद्धतीचा थोड्याशा बायकोच्या साडीला मॅच असं एक नाविन्यपूर्ण आणि एक वेगळं पाऊल उचललं जात आहे. आणि त्यांच्या आयडिया आणि आमची कल्पकता असं दोघांचं हे होऊन एक उत्तम कलाकृती होऊ शकते. खूप अगदीच. छान आहे. पण मला तुम्ही सांगा, की तुम्हाला कधी असं वाटलं होतं का, की या व्यवसायाकडे तुम्ही वळाल? खरं सांगायचं तर कधीच वाटलं नव्हतं, ओके. की मी माझ्याच वेशभूषेसाठी किंवा माझ्याच ड्रेसेससाठी मी सीमित होते किंवा माझ्या बहिणींचे, घरातल्या आईचे, वहिनींचे वगैरे अशा इथपर्यंतच मी सीमित होते. पण कदाचित तो उपजत एक हे होता, एक स्पार्क होता उपजत, की कलासंगती माहिती होती, रंगसंगती माहिती होती. कसं असावं, आपल्या बॉडी स्ट्रक्चरप्रमाणे कसे दिसतील ड्रेस, कसे ब्लाउज डिझाइन करायला हवे, हे फक्त माझ्यापुरती आणि माझ्या माणसांपुरतीच हे मर्यादित होतं. ओके. म्हणजे हा वेगळेपणा तुमच्याकडे होता, पण तो एका होताच. मर्यादित क्षेत्राकडे. क्षेत्राकडे. मग ह्याचं व्यवसायामध्ये कसं काय म्हणजे वळलात तुम्ही? काही म्हणजे सगळेच आमच्या घरामध्ये व्यवसाय म्हणजे माहेरी पण माझ्या व्यवसाय सगळे पुरुष व्यवसायामध्ये लग्न करून झाले तेव्हा तिथेही व्यवसायाचे म्हणजे एक व्यावसायिकचं घर होतं. पुरुष वर्ग सगळे पुरुष व्यवसाय. सगळे व्यवसाय. सो पूर्णपणे मी गृहिणी होते. आणि बायकांचं काम कसं होतं? म्हणजे तुमच्या माहेरी आणि सासरी सगळ्या पुरुष वर्ग व्यवसायात होता. व्यवसायामध्ये नोकरी कोणाचीच नव्हती. कोणाचीच आणि नव्हती. बायकांचं काय काम असायचं? बायका प्रॉपर अगदी पूर्ण वेळ गृहिणी असायच्या. बरं. आता या गृहिणींमध्ये जसं आपण नेहमीच जसं असं किचन सांभाळा, थोडीशी आलं गेलं असायचं, छोटीशी सण पार्टी, सण समारंभ, नातेवाईक. मैत्रिणीकडे जा, नातेवाईकडे जा. बरोबर. याच्या व्यतिरिक्त असं विशेष काही नव्हतं. मग तुम्ही कसं पण केलं? इथे थोडासा वेळ मिळायला लागला. जशी माझी मुलगी 10वी पर्यंत गेली, थोडा वेळ मिळायला लागला. पण शिक्षणासाठी मला कधीच ना नव्हती. शिक्षण शिकत राहा वगैरे. याच्यामध्येच माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं. तर सहज म्हणून जर्नलिझम झालं. जर्नलिझममध्ये मला आपल्या एक मेन आपली जी वृत्तपत्राची वाहिनी आहे, त्यांनी विचारलं की लोककलेबद्दल काहीतरी लिहायचं होतं. तर अवेलेबल असलेल्या साहित्यामध्ये तेच वाचून तेच लिहिण्यापेक्षा काहीतरी आपण स्वतः अनुभव घेऊया. लोककला याचा एक जिवंत अनुभव घेऊया आणि मग आपल्या लेखणीतनं काहीतरी प्रत्यक्षाप्रमाणे जे मला कळलंय किंवा माझ्यापर्यंत जे पोहोचलंय ते लिहिण्याचा मी एक मानस केला. मग ह्याच्या पद्धतीने मी लोककला अकॅडमीमध्ये प्रॉपर पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. हे करता इथे अनेक लोककलावंतांचे जे आपले फोकचे जे काही हे आहे, जसं गोंधळ आहे, जागरण आहे, त्याच्यामध्ये एक वेगवेगळ्या पद्धतीचे वेशभूषा असते, ती जी पारंपरिक आहे. त्यात थोडासा कल जास्त होता माझा, आवड जास्त होती. आणि हे सगळं थोडंसं नॉर्मली हे सगळं कधी-कधी डिझाइन व्हायचं, कधी-कधी ते करायला लागायचं आम्हाला किंवा आम्हालाही त्याच्या रंगसंगती वगैरे कराव्या लागायच्या. ओके. आणि हाच छोटासा स्पार्क आपल्या इंडस्ट्रीमधलेच एक मेकअप आर्टिस्ट आहे, मेकअप दादा आहेत. त्यांनी तो बघितला आणि त्यांनी सहजच माझं पीजी पूर्ण होता त्यांनी मला गारंबीचा बापू ह्या एका नाटकासाठी विचारण्यात आली, की वेशभूषा करशील का? तर मला फार ते आश्चर्यकारक होतं, की मी माझ्या वेशभूषेपुरती मर्यादित होते आणि मग वेशभूषा म्हणजे काय करायचं? नाटकाची वेशभूषा म्हणजे काय करायचं? त्याच्याबद्दल काहीच कल्पना नव्हती. पण त्यांनी तो स्पार्क कदाचित ओळखला असेल, मे बी माझ्या कपड्यांच्या पद्धतीप्रमाणे किंवा तिथल्या लोककलेच्या ज्या काही वेशभूषा आहेत त्याच्यामधल्या इंटरेस्टमुळे आणि सहज म्हणून ते मी करायला घेतलं. ह्या गारंबीच्या बापूमध्ये लोकांना सगळ्यांना माहिती असेल काशीनाथ घाणेकरांनी हे अत्यंत गाजलेलं नाटक आहे. त्यांनी त्याच्यामध्ये प्रमुख भूमिका केली होती. हे जेव्हा रिओपन झालं तेव्हा त्याच्यामध्ये अंगद मस्कर आणि शीतल क्षीरसागर या 2 ॲक्टर्सनी याचं लीड केलं होतं. याच्यामध्ये अशी भूमिका असे 2 हे होते सामाजिक स्तर होते, की ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर अशा 2 शाखा होत्या. तर कसं असतं, की प्रत्येक समाजाचा एक पेहराव असतो. त्या पेहरावावरनं किंवा त्यांच्या अलंकारावरनं एखाद्या सिम्बॉलिक असतं ते सगळं, की एखादी वेशभूषा फॉर एक्झाम्पल एक सांगू इच्छिते, की नऊवारी साडी जशी ब्राह्मणी पद्धत असते, की ओचा असतो, केळ असतं. याच्यावरनं लगेचच आपल्याला कळतं, की ही ब्राह्मण स्त्री आहे. आणि बाकीचे जे आपण आहे ब्राह्मणेतर जे सगळे आहेत त्याच्याप्रमाणे नथीचे प्रकार असतात, दागिन्यांचे, जोडव्यांचे असे अनेक इव्हन आपण कुंकू लावतो त्याच्यावरनं देखील तुमचा समाज कुठल्या समाजाला तुम्ही बिलॉंग करता हे समजू शकतं.
मुळातच एखादी विषय हातामध्ये घेतल्यावरती गांभीर्याने आणि डेप्थने अभ्यास करायची सवय आणि त्याच्यामुळे थोडंसं डिटेलिंग झालं त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये पण 2 समाजांचं चित्रीकरण होतं. तर त्याच्यामध्ये डिटेलिंग झालं आणि तेही खूप सुंदर पद्धतीने काम झालं आणि त्या कामामधनंच मला परत दुसरं काम जसं मी सांगू इच्छिते की इथे छापा काटा, मुक्ता बर्वेने याच्यामध्ये लीडचं केलं होतं आणि समीर विध्वंस दिग्दर्शित हे नाटक होतं. ही मला रीमाताई होत्या त्याच्यामध्ये, रीमाताई होत्या. हे असं एक सुंदर नाटक होतं ज्याच्यामध्ये रीमाताई आणि मुक्ता बर्वे या दोघी मायलेकी असतात आणि थोडीशी पझेसिव्ह असते ती आई. रीमाताईंनी जी भूमिका केली होती ती पझेसिव्ह आई. जी मुलीचं लग्न होऊन देत नसते, त्या मुलीच्या लग्नामध्ये आडकाठी अडत असते. त्याच्यामध्ये पुन्हा 2 भूमिका आल्या, की मुक्ता बर्वेचं भूमिका होती, ती एक बुटीक म्हणजे तिचं बुटीक असतं आणि ही तिची आई हाऊसवाईफ असते. आता जर का ती बुटीक चालवते, तर तिच्या त्या कपड्यांमध्ये, तिच्या त्या वेशभूषेमध्ये साधारणतः बुटीक किंवा एक डिझायनर म्हणून त्या पद्धतीचे कपडे. त्याच वेळेस रीमाताईजी थोडंसं पझेसिव्हचं रूप थोडंसं विकृतीकडे गेलं असतं ते. हां. तर त्या पद्धतीची व्यक्ती, त्या पद्धतीची आई किंवा त्या पद्धतीची भूमिका करणाऱ्या स्त्रीचं कसं असू शकेल वेशभूषा? तर ती थोडीशी अस्ताव्यस्त असू शकेल. तर त्याच्यासाठी पर्टिक्युलर मी विचार केला होता, की हे आता भूमिकेच्या मागचं मागचं गणित आहे सगळं, की ती खूप व्यवस्थित किंवा अप टू डेट नसेल. तर तिचे काही गाऊन तिचे होते घरात तिची वावरत असताना गाऊन. तर ते गाऊन आम्ही कधीच इस्त्री केले नाही. ते सतत चुरगळलेले किंवा तिच्या परकरची खालची जी पट्टी असते ती आम्ही ती ती म्हणजे ती मलकट. हां, मलकट असायला पाहिजे. कारण ती तेवढी तिच्या वेशभूषेकडे कधी ती लक्ष दिलं नसेल. कारण ती मानसिक संतुलन बिघडल्यासारखं म्हणायला हरकत नाही. सो आम्ही ते चहाच्या पाण्यामध्ये बुडवून थोडीशी की जेणेकरून ती थोडीशी झुणकट किंवा त्याच्यामध्ये तिचा अस्वस्थता तिची दिसू शकते. अशा पद्धतीने बारकाईने थोडासा अभ्यास करून, थोडीशी आपली कल्पकता वापरून आणि त्या भूमिकेच्या मागचा विचार करून आपण वेशभूषा करतो. वेशभूषा करणं म्हणजे दरवेळेस ग्लॅमरसच असणं असं नसतं. तर त्या भूमिकेची काय गरज आहे, हे स्क्रिप्ट संहिता जेव्हा आपल्याला मिळते, तेव्हा त्या प्रत्येक भूमिकेचा अभ्यास करावा लागतो भूमिकेच्या पल्ल्यात जाऊन आणि त्याच्याप्रमाणे. आपल्याला सांगितलं आहे त्याच्यातून आपल्याला एक म्हणजे त्यांच्याशी मी बोलली तेव्हा सुद्धा माझ्या गोष्टी लक्षात आली की त्यांचं वयाच्या 20व्या वर्षी लग्न झालं. त्याच्यानंतर 17 वर्ष त्या पूर्ण वेळ गृहिणी होत्या आणि मग मुलीची जेव्हा 10वी आटपली तेव्हा त्यांनी आपल्या अभ्यासाला म्हणजे त्यांनी त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, जर्नलिझमचा कोर्स कंप्लीट केला आणि मग त्याच्या माध्यमातून मग त्यांना एक वेगळी दिशा मिळत गेली. तर आणखीन जे त्यांनी कामाचं त्यांचं जे स्वरूप सांगितलं त्याच्यामध्ये मला हेही कळलं की या भूमिकेचा त्यांना अभ्यास करावा लागतो आणि वेशभूषा देताना कुठल्याही व्यक्तिरेखाला त्यांना ती कुठल्या सामाजिक स्तरातून ती व्यक्तिरेखा आली आहे त्याचा विचार करावा लागतो. त्या व्यक्तिरेखाचा व्यवसाय कुठला आहे त्याचा विचार करावा लागतो आणि एकूणच त्या व्यक्तिरेखेची मानसिक अवस्था काय आहे याचाही विचार करावा लागतो. याच्या व्यतिरिक्त मगाशी तुम्ही मला एक छान उदाहरण दिलं होतं भगवान दादांच्या चित्रपटामध्ये तुम्ही कशा प्रकारे वेशभूषाचे प्रयत्न केले व्यक्तिरेखा त्या कामाचं स्वरूप जरा. तो एक पिरियड फिल्म होती आणि वास्तवात ते होऊन गेले होते. पूर्वी इस्त्री म्हणजे एक थोडंसं आर्थिक सबलता नसल्यावरती इस्त्री हा प्रकार नसायचा. त्यातली तुम्हाला एक गंमत सांगते, की आम्ही मुद्दाम ते शर्ट घडी घालून बेडच्या खाली ठेवायचो, की एक तो ठराविक ठिकाणी त्रिकोण येतो त्या घडीच्या इथे. तर ते डिटेलिंग आम्ही केलं आणि त्याच्यामध्ये फार गरज असते, की प्रेक्षकांना कळायला पाहिजे. पण हे स्वतःचं सॅटिस्फॅक्शन असतं किंवा स्वतःचं आहे, की हां, पूर्वी असेच कपडे ठेवले जायचे किंवा लोट्यामध्ये कोळसा घालून आम्ही ते दाखवलेला आहे तो सीन पण, की लोट्यामध्ये कोळसा घालून ते कपडे इस्त्री करायचे वगैरे. पण सगळ्यात महत्त्वाचं होतं, की कपडे गादीखाली ठेवून तो एक सीनही त्याच्यामध्ये आहे, की ते कपडे ज्या गादीच्या खाली काढतायत आणि ते उघडल्यावरती एक ठराविक ठिकाणी तो त्रिकोणी अशी छोटी घड येते. हे डिटेलिंग किंवा काही साड्या आम्हाला हव्या होत्या. जसे शालू हवे होते. पूर्वी डॉलरचे शालू असायचे. ते आम्ही प्रचंड महत्प्रयासाने ते आम्हाला परफेक्ट मिळाली तो शालू किंवा ब्लाउजचे हात. आता याच्यामध्ये मला माझ्या आईची पण हे मिळाली, की आम्ही ब्लाउजचं डिस्कशन चाललं होतं. तेव्हा मला आईने सांगितलं, की प्लिटिंगचे ब्लाउज राहायचे पूर्वी. म्हणजे ते माझ्या डोक्यात नाही सुरू केलं, पण जेव्हा आमचं डिस्कशन माझ्या असिस्टंट बरोबर चाललं होतं, तेव्हा आईने ऐकल्यावरती मला आईने सांगितलं, की प्लिटिंगचे ब्लाउज असायचे पूर्वी. म्हणजे जेव्हा स्लीव्हज असतात आपले, स्लीव्हच्या खाली प्लिटिंग. ते आम्ही डिटेलिंग केलं किंवा फुग्याचे हात असायचे. हे डिटेलिंग आम्ही करत गेलो त्याच्यामध्ये. त्या वयाचा अनुभव घेऊन. मला वाटतं तुम्ही बोलताना मगाशी बोलला की तुमच्या आईच्याकडून हा वारसा सौंदर्यतेचा आहे. कल्पकतेचा अगदीच. मी अगदी ह्याच्यासाठी अगदी अधोरेखित करून सांगेन, की हा सगळा वारसा मला माहेरकडून आलेला आहे, की
अगदी लहान-लहान गोष्टीतनं आम्हाला सौंदर्य खूप काही पैसा उभा करूनच घराचं सौंदर्य वाढवता येईल किंवा कपड्याचं सौंदर्य वाढवता येईल असं नसायचं. आम्ही अगदी म्हणजे घरात असल्यापासूनच घरातल्या ज्या इंटिरियर बदलणं, आता जे आपण इंटिरियर म्हणतो, पण आम्ही आपली रचना सगळी घरातली बदलायचो किंवा अगदीच पतंगी आणल्या तर त्या भिंतीवर लावायचो, त्याने सुशोभीकरण. खूप गरज असायची की ₹1000 जे आता आपण ₹1000 शॉपिंग करतो आणि घराला सुशोभीकरण करतो, त्याची गरज असायची. अगदी उशीचे जे अभ्रे असायचे ते स्क्वेअर करून आम्ही भिंतीला लावून पडायचं आणि खूप वेगळं युनिक घर दिसायचं. अशा पद्धतीने ती कल्पकता माहेरकडनंच वसा मिळाला म्हणायला अजिबात हरकत नाहीये. तर आता मी मगाशी तुम्हाला 3च मुद्दे सांगितले वेशभूषेचे, जे मी यांच्याकडनं आता बोलता-बोलता शिकली. एक तर सामाजिक स्तर, व्यवसाय, व्यतिरिक्तचा सामाजिक स्तर, व्यवसाय आणि मानसिक अवस्था. त्याच्या व्यतिरिक्त काळाचं भान सुद्धा वेशभूषाकाराला ठेवावं लागतं. नक्कीच. नक्कीच अपर्णा यांच्याकडनं ना खूप छान-छान किस्से आहेत आणि जर तुम्हाला आवडला हा व्हिडिओ तर आपण नक्की त्यांचे छोटे-छोटे किस्से परत एका दुसऱ्या व्हिडिओच्या मार्फत तुमच्या ध्यानात आणूच. मलाही खूप आवडेल. पण अजून मला एक सांग, की ह्या व्यवसायात येणाऱ्या साधारण चित्रपटसृष्टी, नाटकसृष्टी म्हटलं की अजूनही थोडंसं आपल्याला काळजी वाटते किंवा काय. तर ह्या चित्रपटसृष्टीत किंवा नाटकसृष्टीमध्ये वेशभूषाकार म्हणून येणाऱ्या नवीन मुलींना, स्त्रियांना तुला काय सांगावसं वाटतं? नक्कीच यावं, अगदीच यावं. कारण खूप सुरक्षित आणि खूप छान असं ते माझ्या वाट्याला तरी नेहमी खूप चांगले अनुभव आलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांनाही ते चांगले अनुभव येतील. फक्त आपल्या कलेवरती डेप्थने अभ्यास म्हणजे त्याच्यावरती बेसिक पहिले येईल की डेप्थने अभ्यास व्हायला पाहिजे. आत्मविश्वासाने ते केलं पाहिजे आणि थोडंसं वाचन म्हणजे जर का संहिता मिळाली, तर त्याच्यावरती 2-4 वेळा ते वाचून काय तुम्हाला कळतंय त्याच्यावरती पण ते खूप आधारित असतं ह्या सगळ्या गोष्टी. ह्या सगळ्या गोष्टींवरती जर का त्यांनी लक्ष केंद्रित केलं, तर प्रत्येकासाठी स्कायज द लिमिट म्हणजे काहीच हरकत नाही यायला म्हणजे ह्याच्यामध्ये. कठोर परिश्रमाला पर्याय नाही, पर्याय म्हणजे यश नाहीच. आपोआप येतं. यश येतच, आणि येतच. मला वाटतं माहिती की तुम्ही बोलता बोलता म्हणाला होतात की तुमच्या हातात संहिता आल्यानंतर पण तुम्ही मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या लायब्ररीत हो, जायच्या हो, आणि हो. वन डे ₹10 सेवा काहीतरी हो, फी हो, होती. हो. आणि अलाउडही नव्हतं की झेरॉक्स करून आणायचं आणि हां. फोटो काढायला पण अलाउड होतं. मग ते हाताने लिहून काही गोष्टींसाठी संदर्भ हवे असायचे. नक्कीच. सो ते आपण मी नक्कीच ते केलेलं आहे काही वेळा. त्याच्यामुळे ती कलाकृती पण उत्तम होती. म्हणजे अभ्यासपूर्ण कठोर परिश्रमाने हो, हो. यश हे मिळतच निश्चित, मिळतं. निश्चित, नक्कीच. निश्चितच. पण हा जो तुमचा प्रवास आहे ना, की 20व्या वर्षी लग्न, 17 वर्ष पुढे फक्त गृहिणी म्हणून राहणं आणि त्याच्यानंतर व्यवसाय करणं, चित्रपटसृष्टी, नाट्यसृष्टीसारख्या ठिकाणी व्यवसाय करणं आणि त्याच्यात तुम्ही एवढं नंतर यश मिळवलं, की तुम्हाला ही सगळी पारितोषिके मिळाली. हा म्हणजे एखाद्या चित्रपटाचीच ही कथा होऊ शकते. असं म्हणायला हरकत नाहीये. नक्कीच ना, म्हणजे आपल्याला अशक्य काहीच नाहीये. महिलांनी जर ठरवलं ना, स्त्री शक्ती म्हणून तर आपण म्हणतो, महिलांनी नक्कीच. ठरवलं तर काही अशक्य नाहीये. नक्कीच. तशा गृहिणींना, विशेष करून गृहिणींना हं. तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे? जेव्हा घर म्हणजे प्रापंचिक जबाबदारी तर असतेच, ती त्यांनी निभावलीच पाहिजे. इव्हन मीही ती निभावलेली आहे. फर्स्ट प्रायोरिटी. प्रायोरिटी अगदीच. कारण त्याचे वेगळी गणितं तुम्हाला नंतर ती दिसून येतात. जर का आपण त्या नाही केली तर. प्रायोरिटी आपण निभावल्या तर. पण तरीसुद्धा त्याच्यातनं पण थोडासा वेळ मिळतो. जसा मला संपूर्ण काम झाल्यावरती मला संध्याकाळचा वेळ मिळायचा, तर जर्नलिझमसाठी मी तो खर्ची घातला असं म्हणायला हरकत नाही आणि तो खर्ची तो अतिशय उत्तमपणे एक जीवनाला ट्विस्ट मिळाला. तर प्रत्येकीला वेळ हा नक्कीच मिळतो, काढला तर नक्कीच मिळतो. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करा. संध्याकाळचा 10 मिनिटाचा, 20 मिनिटाचा जेव्हा वेळ मिळेल, तेव्हा प्रत्येकीकडे एक कल्पकता, एक सुप्त कला ही असतेच असते 100%. प्रत्येक बाईकडे आणि प्रत्येक पुरुषाकडे देखील. सो त्याला थोडंसं खतपाणी घातलं तर वटवृक्ष व्हायला वेळ लागत नाही. फक्त ती कुठे आहे आणि कशात आहे. गरज नाहीये की दरवेळेस मार्केटमधनं जाऊन काय-काय मोठ्या-मोठ्या वस्तू आणा आणि म्हणजे डेकोरेशन करा. तुमच्या उरलेल्या कपड्यांमधनं काहीतरी तुम्हाला करताच येतं. काही अगदी चिन्हांमधनं तुम्ही छोटे-छोटे चौकोन काढून एक तुम्ही टेबल मॅट करू शकता. तुम्ही एक पिलो कव्हरचं करू शकता. काहीही करू शकता. त्याच्यामुळे फक्त कल्पकता असणं आणि त्याला खतपाणी घालणं हे फार महत्वाचं आहे. आणि एक वेशभूषाकार म्हणून तुम्ही एका स्त्रीला काय सांगू इच्छिता? वेशभूषाकार म्हणून एकतर प्रत्येक स्त्रीकडे वेशभूषा ही जन्मजात येतच असते. म्हणजे तिला जेव्हा कळू लागतं, की आपण छान दिसतोय, हे गेल्यावर आपण छान दिसतोय. हे तिथपासून तिचं सुरू होतं ते अगदी ती वयाच्या 70 पर्यंत ती वेशभूषाकार स्वतःची पुरती पर्सनल वेशभूषाकार असते. सो ह्याच्यामध्ये तिने अशाही आपण उत्तम राहतोच, पण घरामध्ये पण तिने तिच्या फावल्या वेळात पण काम करून आल्यावर पण एक जरा नीटनेटकं राहणं, जरा छानसं राहणं, जरा प्रेझेंटेबल. जेव्हा आपण आपल्याला आरशात आपलं प्रतिबिंब बघतो तेव्हा छान वाटतं. आत्मविश्वास येतो, की मी छान दिसू शकते. छान दिसण्यासाठी दरवेळेस ₹1000 ड्रेस असलाच पाहिजे असं काहीच नाही. स्वच्छ धुतलेले कपडे, जरा थोडेसे कधीतरी केसांची तुम्ही पद्धत बदला, एखाद्या टिकलीची पद्धत बदला.
अतिशय सुंदर दिसत होतं. फक्त कल्पकता असणं महत्वाचं आहे. तर अपर्णा यांच्या बोलण्यातून आपल्याला कळलं की स्त्री ही कुठल्या वयोगटातली असो किंवा कुठल्याही उत्पन्न गटातील असो, प्रेझेंटेबल राहणं हे तिचं पहिलं आवड काम नाही, आवड असणं गरजेचं आहे. आणि जर ती स्वतःला तिने डेव्हलप करत गेली, घरातला संसार सांभाळता तर त्याच्यातनं तिचा आत्मविश्वास वाढतो, आर्थिक स्वावलंबन पण वाढतं, सक्षमीकरण होऊ शकतं. आर्थिकरित्या ती सक्षम होते आणि मग ती अजूनच सुंदर दिसायला लागते. तर तुम्हाला माहितीच आहे की रंगुनी रंगात साऱ्या या आपल्या चॅनलच्या माध्यमातून ना आपण सामान्यातल्या सामान्य माणसाच्यातल्या असामान्यत्वाचा शोध घेत असतो. तर आता परत आपण एकदा येऊया अजून एका व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला अजून एका व्यक्तिरेखेशी ओळख दाखवू. नमस्कार.